कवितेच्या 4 अशा सुंदर ओळ्यांनी मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करते। तर कवितेच्या त्या ओळींचा आहे की तू एक प्रयत्न अजून कर, तू एक प्रयत्न अजून कर। पडला असशील हजारदा पराभवाच्या भयान रात्री, पडला असशील हजारदा पराभवाच्या भयान रात्री, पण तू एक प्रयत्न अजून कर, तू एक प्रयत्न अजून कर। रडला असशील हजारदा, रडला असशील हजारदा, पण झाले गेले आता विसर। तू एक प्रयत्न अजून कर, तू एक प्रयत्न अजून कर। मूठ आवळ अश्रू आवर, मूठ आवळ अश्रू आवर, लक्षावरती रोख नजर, लक्षावरती रोख नजर, पण तू एक प्रयत्न अजून कर, तू एक प्रयत्न अजून कर। माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। मी भाग्यश्री। आज माझ्या चॅनलच्या माध्यमातून छोटासा ब्लॉग शेअर करणार आहे। त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी एक हाऊसवाईफ आहे व 2 सुंदर राजकुमारींची आई आहे। माझं शिक्षण पूर्ण झाले। यानंतर पुढील आयुष्य एक गव्हर्नमेंट जॉब मिळवावी व आपल्या मुलींची लाईफ सिक्युअर करावी अशी इच्छा आहे। मी नेहमीच काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करीत असते, पण घर आणि मुलींना सांभाळत माझे स्वप्न कुठेतरी हरवल्यासारखं झाले। पण आता 2 मुलींनंतर माझी फॅमिली कंप्लीट झाली आहे, म्हणून मी आता माझी लहान मुलगी 10 महिन्याची झाली आहे। तर मी आता थोडा वेळ स्वतःसाठी माझ्या स्वप्नासाठी काढण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणतात ना की थेंबे थेंबे तळे साचे, तसेच थोडा वेळ अभ्यास करून स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे। अगोदरपासूनच थोडा अभ्यास करतच असते, पण मध्ये काही कारणास्तव गॅप पडत असतो, त्यामुळे अभ्यासामध्ये सातत्य राहत नाही। ज्या लग्न झालेल्या महिला व भगिनी मला बघत व ऐकत आहेत, त्यांना तर माझी प्रॉब्लेम समजतच असेल। तरीसुद्धा आता मी स्वतःला आत्मनिर्भर बनवण्यासाठी थोडी प्रिपरेशन करत आहे, परंतु पूर्ण डेडिकेशनने अभ्यास करणं होत नाही आहे। त्याची बरीचशी कारणं आहेत तशी तर, पण जसं फॉर एक्झाम्पल म्हणलं तर घर, परिवार, मुलांना सांभाळणे, जेवढे होईल तेवढे अभ्यासासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करत असते आणि अभ्यास करत असते। समस्या आहेत आणि असतीलच, पण अशा आव्हानांना पुढे जायचं असतं, परंतु चढउतार हा जीवनाचा एक भाग आहे। पण परिस्थिती कोणतीही असो, करायचे आणि लढायचे, हळूहळू एक पाऊल पुढे टाकत जायचे। लग्न झाले असले व 2 मुली असल्या तरी मला असं वाटतं की काहीतरी मिळवण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, अजूनही आहे। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून माझा सुरू झालेला प्रवास तुम्हाला सांगावासा वाटतो। आजपासून तुम्ही माझी यूट्यूब फॅमिलीच आहात, म्हणून त्यांना एक असं वाटतं की लग्न झालं, मूल झालं तर आपलं करिअर स्टॉप झालं, स्वप्नच राहिलं, असं नाही तर जहाँ जागो वही सवेरा म्हणतात त्याप्रमाणे जिथे उजरेल तिथे। तर माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर काही सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला जशी मोटिवेशनची गरज आहे तसंच मलाही मोटिवेशनची गरज आहे। तर माझ्या मोटिवेशन मिळावं यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एक शेअर नक्की करा। चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, कारण यानंतर येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल। तर पुन्हा एकदा आपल्या स्वप्नांसाठी एक पाऊल पुढं टाका आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा। आनंदी राहा, खुश राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद। यानंतरचे व्हिडिओही मी अपलोड करेल, तेही व्हिडिओ बघत जा। तर बघितल्या